काल जे ऑडिओ क्लिप आपल्या निदर्शनास आली किंवा आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली किंवा चॅनलच्या माध्यमातून पोहोचली, आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून जास्त पोहोचली. अमरावतीने कधी अशा प्रकारचा एका माजी आमदाराने एका आमदाराला किंवा त्याच्या परिवारातील सदस्याला जीवे मारण्यासाठी कट कारस्थान रचल्याचं आपण पाहिलं असं मला निदर्शनास येईल. मी आता माझं वय 52-53-54 वर्षाचं आहे. तर या संपूर्ण कालखंडात मी तरी बघितलं नाही, अनेक राज्यमंत्री मंत्री या जिल्ह्याला दिले. सुदाम काका असो, बी.टी. देशमुख असो, त्याच्यानंतर आपले ठाकूर असो, हर्षवर्धनजी देशमुख असो, त्याच्यानंतर विनायकराव दादा कोरडे असो, जगदीशजी गुप्ता असो, शिवराव देशमुख, जे काही नाव आपल्याला ज्ञात आहेत, मल्हारराव होळकर असो, गावंडे असो आणि इतर सर्व मान्यवर जे नेते होऊन गेले, त्यांनी कधी एकमेकांबद्दल अशा प्रकारचा आकस किंवा अशा प्रकारचं प्लॅनिंग हे केलेलं आपल्याला दिसलं नाही. परंतु तसं पाहता ही ऑडिओ क्लिप एका घरातली आहे. माझ्या माहितीनुसार, माझ्या निदर्शनानुसार ती माझ्या चुलत भावाला संपवण्याचं कटकारस्थान. एका राजकीय जीवनात काम करत असताना स्पर्धा असते, चढाओढ असते, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. परंतु अशा प्रकारचं एकदम खालच्या दर्जाचं कटकारस्थान मृत्यूपर्यंत टिप्पर निवडून टाकू. माझा हा प्रश्न आहे की असे टिप्पर मग जे बोललेले लोक आहे आतापर्यंतचे, तर त्याच्या सर्वांच्या चौकशी झाल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे म्हटलं की डिसेंबरमधली क्लिप आहे, मग एवढ्या 4 महिने, की तुम्हाला कसं माहिती डिसेंबरमधली क्लिप आहे? आणि तुम्हीच आरोप केला की आपण काय म्हटलं डिसेंबरमधली क्लिप आहे आणि दहशत तयार होईल. आता एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीच अशा प्रकारचं कटकारस्थान रचू शकतो आणि सराईत गुंड ज्यानं हे पहिले आधीचे धंदे केलेले असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या असेल, अशा प्रकारचं त्यांना काही होत नाही. तुम्ही ते क्लिप त्यांच्या 10 मिनिटानंतरच्या क्लिप नंतर काही त्यांच्या स्वतःच्या क्लिप ते वाचतात, त्या कोण्या चॅनलनी दाखवलेलं नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की इथं क्लिप संपली. परंतु त्याच्यानंतर सुद्धा हे म्हटलेलं आहे की शरद जोशींना पाडलं लोकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं लोकांनी, मला पण पाडलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न दिसून येतो. न्याय व्यवस्था नाही, संविधान ची पायमल्ली केलेली आपल्याला त्यातून दिसून येते. आणि न्याय व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यासारखं मी ज्यात लिहून दिलेलं आहे तुम्हाला, त्या सर्व त्या क्लिपमध्ये आहे. माझ्यावरती बाईचा आरोप करणे किंवा माझ्यावरती शाही फेकणे, मागे एक राम बघेलचं प्रकरण, ज्या प्रकारे मला त्या गोष्टी मला जबरदस्तीने नेण्यात आला आणि मी त्या उपोषण मंडपाला भेट दिली असताना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असताना सुद्धा मला जबरदस्तीने विनंती केली, जबरदस्ती केली, चलाच लागते तिथे येऊन माझ्याशी हुज्जत घातली आणि मला हे करण्याचा प्रयत्न केला. तर त्या क्लिपमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख आहे. आणि मी एक म्हणेन की कोणाच्या परिवारावर चालून जाणे किंवा जीवावर उठणे हे काही योग्य नाही. त्याचं कारण असं की कोणाच्या परिवारावर आपण जर गेलो, मी तर माझ्या भावाला सांगितलं की तू आता माझं जे काम बघत होता तो हे नियोजन करणे, पटाचं नियोजन करणे, तो काही बाकीच्या गोष्टीत राहत नव्हता. परंतु पटाचं नियोजन करणे, कार्यकर्त्यांच्या आपल्यापर्यंत एखाद्या वेळेस पोहोचत नाही, त्याचं म्हणणं काय आहे ते कसं जनसंपर्क करणे आणि काय करू शकतो आपण. एखाद्या मंदिराचं काम करायचं आहे का, एखाद्या रस्त्याचं काम करायचं आहे, एखाद्या नालीचं काम करायचं आहे का, सभागृह बांधायचं आहे का, तर त्या प्रकारचं जे नियोजन असायचं असे अनेक पदाधिकारी आहेत ते सुद्धा करतात. तर मी त्याला सांगितलं आहे की तू थोडासा प्रवाहाच्या बाजूला राहा. त्याचं कारण असं, कारण ही गोष्ट उघडकीस आली म्हणून ठीक आहे, जर आली नसती तर मी एका 4 वर्षाच्या पुराचा बाप गमावला असता. मी त्याला बोलून बाप आणून देऊ शकलो असतो.
त्याच्या आई वडिलांना मी काय तोंड दाखवू शकत असतो. मी तर आमदार आहे, परंतु त्याचं कसं. आणि हेच नाही, हे तर माझा चुलत भाऊ झाला, परंतु माझ्यासोबत पक्षाचं काम करणारे, खांद्याला खांदा लावून काम करणारे जे पदाधिकारी आहेत, जुने सहकारी आहेत, त्यानंतर माझ्याही आधीचे लोक जे सहकारी लोक जे आहे, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत गावागावातले, त्यांच्या सुरक्षेचं काय. आणि त्यांनी पक्षाचं काम करत असताना त्यांच्या सुद्धा काटा काढण्याचा प्रकार, त्यांना सुद्धा त्या भापातनं भावनेतून पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्यातून दिसून येतो. आणि उघडकीस आली म्हणून ठीक आहे, जर आली नसती तर कदाचित कोणाचा जीव गेला असता हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, मी मतदारसंघात ज्या 20 वर्षापासून प्रलंबित प्रश्न जे आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आलो आहे या 1.5 वर्षात. त्याची उपलब्धी म्हणजे अमरावती परतवाडा रोड असो, वासनी प्रकल्प असो, बगाडी प्रकल्प असो, की तळेगाव बोर्डी नाला प्रकल्प असो, राजुरा गावाचा प्रकल्प असो, राजुराचं पुनर्वसन असो, बोरगावपेठचं पुनर्वसन असो, हे मोठे मोठे जे प्रकल्प प्रलंबित आहे. वासनी प्रकल्प 2016 पासून बंद होता, त्याला चालना दिली, त्याच्यासाठी 216 कोटी रुपये आणले. राजुरा प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण ग्रहणासाठी 80 कोटी रुपये कलेक्टर सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या खात्यात आले आणि त्याची सुद्धा बैठक आता झालेली आहे. पुनर्वसनाच्या बाबतीत मी आग्रही असताना सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला या 2 याला निधी दिलेलाच आहे. परंतु 20 वर्षात स्वतः माजी आमदार हे जलसंपदा मंत्री असताना, 10 खात्याचे मंत्री असताना या 4ही प्रकल्पासाठी काहीच करू शकले नाही. आणि आता हा करतोय तर मग त्यांचं पोट झोपून आलं की काय. आणि त्यांना त्या पोट झोपीमधूनच हा उपद्व्याप करण्याची बुद्धी त्यांना सुचली. आणि असं आता होत नाही, कारण अजून 3.5 वर्ष शिल्लक आहे. आमचे मुख्यमंत्री विदर्भाच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि पालकमंत्री साहेब आणि त्या खात्याचे मंत्री न्याय देण्यासाठी आम्हाला सतत प्रेरणा देतात किंवा सतत पाठबळ देतात, आमच्या पुराव्याला हे करतात. तर अशा प्रकारचं जर काम करत गेला तर आपलं काही खरं नाही या दृष्टिकोनातून. परंतु माझं एकच म्हणणं आहे, तर तुम्हाला जर 20 वर्ष सतत जनतेने निवडून दिलं तर तुम्हाला अजून किती वर्ष पाहिजे. तुम्ही 20 वर्षात काही करू शकले नाही, तुम्ही एखादा प्रकल्प आणू शकले नाही, तुम्ही शेतीवर आधारित प्रकल्प आणू शकले नाही, तुम्ही कॉटनवर आणू शकले नाही, संत्र्यावर आणू शकले नाही, तुम्ही दूध डेअरी स्थापन करू शकले नाही, तुम्ही चांदूर बाजारला MIDC आणू शकले नाही, परतवाड्याची MIDC तुम्ही पुनर्जीवित करू शकले नाही. या सगळ्या गोष्टी एक ना अनेक समस्या आहेत. हिंगले मिलचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर शकुंतला रेल्वेचा प्रश्न आहे. त्या बाबतीत जर मी प्रश्न विधानसभेत मांडत आलेलो असताना तर हे प्रश्न कधीच या गावचे जे कधी नाव त्या विधानसभेत कोणी काढलं नाही. तर या पोटदुखीमुळं कदाचित याच्या भावाला संपवलं तर मग हा कमजोर होईल अशा प्रकारची त्याच्यात उल्लेख आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये. त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही पहा, पूर्ण बात ऐकली तर तुमच्या लक्षात येईल. बघ, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आमदार होणं, मला 78-80 हजार लोकांनी निवडून दिलं, 80 हजार लोकांनी निवडून दिलं, तर मग मी तर त्यांना आवाहन करतो, माझ्या परिवाराला कशाला मारता, त्या 80 हजार लोकांना मारून टाका, एखादा बॉम्ब टाकून द्या त्यांच्यावर, कारण तुम्हाला त्यांनी मतदानच केलं नाही. तुम्हाला जर एवढा जिव्हारी लागलेला प्रश्न आहे तर माझं एक म्हणणं आहे की मी व्यथित झालो या गोष्टीमुळं. मी अशा सडक्या राजकारणाला मी जेव्हापासून ही क्लिप ऐकली तेव्हापासून मी व्यथितच होतो. परंतु त्याची रीतसर माझ्याकडे जे मुख्य स्रोत होता त्या क्लिपचा तो जोपर्यंत आला नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगितलं नाही. SP साहेबांकडे गेलो आणि मला म्हटलं असं असं आहे, मला रिपोर्ट द्यायचा आहे. तर मग मी ते म्हटलं ठीक आहे द्या. आणि मी अनेक गोष्टी बाहेर येण्यासाठी अजून SP साहेबांना ची भेट घेऊन काही मागण्या करणार आहे की आतापर्यंत जे यवतमाळच्या टोळ्या आहेत, वणीची टोळीचा उल्लेख आहे, काही जाटू बाबा कोणते आहे तर ते मला माहित नाही, त्यांचा उल्लेख आहे, तर त्याची सुद्धा चौकशी करावी जेणेकरून ह्या टोळ्याचे हे मोडके आहे का, किंवा या 20 वर्षात त्यांनी कोणत्या लोकांना यमसंती पाठवलं का, आणि यमसंती पाठवलं असेल तर त्याची चौकशी कधी होणार, आणि सत्तेत असल्यामुळे काही दाबून ठेवलं आहे का. ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा या चौकशीत करावा जेणेकरून सामान्य माणसापर्यंत आजपर्यंत माजी आमदार हे
यांचे नाव बच्चू. बच्चू हे फक्त लोकांना दाखवायसाठी, शेतकऱ्यांचा नेता म्हणून, गाडगे बाबा म्हणून घेण्यासाठी. परंतु इकडे दुसरं नाव बिच्चू म्हणून असल्यासारखं आहे, जे फक्त माझ्यासारख्या त्यांच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना डसण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात आणि असं षडयंत्र रचण्याचं काम करतात. म्हणजे इकडे बच्चू, इकडे बिच्चू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात, तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या निदर्शनास आल्या पाहिजे. या पत्रकार परिषदेचं आयोजन त्याकरिताच हे केलेलं आहे.